नमस्कार. वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या इझी रेसिपीजमध्ये आज आपण एक सुक्या मासळीची थाळी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये हे बोंबील आहेत, सुके बोंबील, ज्यात आपण पाणी घालून थोडं बाजूला ठेवूया. हे नंतर आपण याचं कालवण करायचं आहे. आणि ह्या आहेत ड्राय श्रिम्प, ज्याला करंदी देखील म्हणतात, म्हणजे एक छोटी सुकी कोळंबीच म्हणू याला. तर ते साफ करायला लागतं आधी. तर आपण आता ही करंदी साफ करून घेऊ, म्हणजे ड्राय श्रिम्प साफ करून घेऊ. अगदी इझी असतं की फक्त त्याचं डोकं आणि हे बाजूला काढायचं, सहज निघतं ते बाजूला काढून ही सगळी करंदी आपण साफ करून घेऊ. खरं तर पावसाळ्यातनं जेव्हा ताजे मासे मिळत नाहीत, म्हणजे बोटी समुद्रात घातल्या नाही जात, त्यावेळेला ही बेगमी केली जाते की खूप जणं वर्षभराचा सुक्या मासळीचा साठा करतातच, पण पावसाळ्यासाठी खास करतात. आणि असंही श्रावण महिन्यात वगैरे आपण मासे जे खात नाही, त्याचं खरं सायंटिफिक रिझन आहे की तो माशांचा ब्रीडिंगचा काळ असतो, तर त्यामुळे मासे खाऊ नयेत त्यावेळेला. मग अगदी श्रावण न पाळणारे त्यांची सोय म्हणजे सुकी मासळी. तर सुकी मासळी ही खूप चवदार असते, की ज्यांना चव माहिती आहे त्यांना नक्कीच म्हणजे सुक्या मासळीच्या वासाने घास जातो. तर आता आपण या पुढे रेसिपीज करूया. इथे आता आपण करंदी स्वच्छ केली आहे, साफ केली आहे डोकं काढून. तर आता आपण हे जे आहे ते स्वच्छ पाण्यात धुवून पाण्यातच भिजायला घालायचं. आणि भिजायला घातल्यावर ते कसं थोडं सॉफ्ट पण होतं आणि थोडा चांगला चव चव वाढते. तर हे भिजायला घालू आणि मग आपण बाकीचं की कांदे, टोमॅटो आणि हे सगळं जो बाकीचं इतर साहित्य आहे ते चिरून घेऊ. इथे आपण कांदे घेतलेत. कांदे हे जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत, म्हणजे करंदीच्या जवळजवळ दुप्पट असे कांदे, कारण ते श्रिंक होतात शिजल्यावरती. तर कांदे घेतलेत, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो आणि कोकमही लागतील आपल्याला, लसूण लागेल. तर हे आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहतच जाऊ. आणि कांद्याचं असं आहे की हा उग्रपणा जो असतो मासळीला, सुक्या मासळीला जरा जास्त उग्रपणा असतो, तर तो नॉर्मलाइज करायला जर कांदा असेल, टोमॅटो असेल, तर तो उग्रपणा बॅलन्स होतो. तर आपण आता ह्या सगळ्या भाज्या म्हणजे आतमध्ये सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहेत टोमॅटो वगैरे ते चिरून घेऊ. इथे आपण कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घालूया. तेल थोडं जास्तच घ्यायचं, चमचमीत लागते मासळी. आणि मग तेल गरम झालं की त्याच्यावर आपण जो बारीक 8 पाकळ्या लसणीच्या चिरल्या होत्या तो लसूण टाकायचा. लसणी मागोमाग जाईल आपलं कढीपत्ता. कढीपत्तानंतर आपल्या ज्या मिरच्या आहेत चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या टाकायच्या. मिरच्या टाकल्यानंतर मग आपला कांदा टाकायचा, छान ढवळून घ्यायचं. आणि कांदा झाल्यावर त्याच्यावरती 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून एकत्र करायचं छान मिश्रण. आणि मागोमाग मग जो आपला टोमॅटो चिरलेला आहे तो टोमॅटो घालून आणि कोकमं घालून सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं. आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. या वाफेमुळे होतं काय, तर आतले जे जिन्नस असतात त्याला छान तेल सुटतं आणि ते एकजीव मस्त शिजतात आतले जिन्नस. आणि मग आपल्या ग्रेव्हीला पण खूप खुमासदार अशी चव येते. तर आपण पहा, इथे आपण वाफेवर जे 5 मिनिटासाठी ठेवलं होतं, तर आता झाकण काढून बघा की त्याला तेल सुटलंय, मसाले एकजीव झालेत. तर हे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. आणि आत्ता आपण जे भिजायला घातलेली करंदी होती, म्हणजे ड्राय श्रिम्प ज्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्या टाकल्यावर पुन्हा एकदा छान एकजीव म्हणजे मिक्स करून घ्यायचं यामध्ये, या सगळ्या जिन्नसामध्ये. आणि झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून अगदी 10 मिनटं छान, मंद नाही पण मीडियम गॅसवर ठेवायचं, की ते छान 10 मिनटात उत्तम शिजतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण करंदी घालू आणि पुन्हा त्याच्यावर वाफेसाठी पाणी ठेवून 10 मिनटं हे शिजवून घेऊ. आता 10 मिनटं झाली आहेत आणि या झाकणावरचं पाहाल तुम्ही तर पाणी सगळं सुकलेलं आहे. तर आपण हे झाकण उघडून बघितलं आतमध्ये, हे बघा की करंदी छान शिजली आहे आणि एकजीव आली आहे झाली आहे आणि खूप छान सुगंध सुटला आहे. तर आता हे रेडी झालं आहे आपलं करंदीचं सुकं. आता आपण कोथिंबीर पेरूया. इथे आता आपण मगाशी जे सुके बोंबील भिजायला ठेवले होते त्याचं कालवण करणार आहोत हिरव्या वाटणातलं. तर त्यासाठी खोबरं, अगदी छोटा तुकडा खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा,
छोट्या साईजचा कांदा, इंचभर आलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या, 8-10 मिरच्या, हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत, कारण तिखट नाही घालणार आहोत दुसरं काही, आणि मुठभर कोथिंबीर. तर आपण हे सगळं आता छान चिरून घेऊ आणि ह्याचा हिरवा मसाला करू. आणि तिथे आपण एक बटाटाही सोलून ठेवला आहे, कारण या बोंबलाला देखील उग्र चव असते. तर ती बॅलन्स करायला आपण कालवणामध्ये बटाटा घालणार आहोत तुकडे करून. तर आता आधी हे सगळं वाटून घेऊया मिक्सरला आणि मग ह्या कालवणाला फोडणी देऊया. हे पहा, आपलं हिरवं वाटण झालं आहे, मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकतो आहे आणि अर्धा चमचा हळद टाकतो आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे थोडं पातळ करायचं आणि मिक्सरचं भांडं छान पुसून घ्यायचं, कारण आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये दुसरं जास्त काही टाकायचं नाही आहे. तर आता फोडणीसाठी पण आपल्याला फक्त लसूण कढीपत्ताच हवा आहे. तर आता आधी हा बटाटा आपण छान मोठ्या फोडी करून घेऊया, पाण्यातच ठेवायचा तो, आणि लसूण फोडणीसाठी चिरायचा आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये आधी लसूण जाईल आपला, त्यामागोमाग जाईल कढीपत्ता आणि ते छान तडतडलं की मग आपलं हे जे मिश्रण आहे हिरवं वाटण ते टाकायचं आणि आपल्याला हवं तेवढं पाणी, म्हणजे जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं पाणी टाकून त्याच्यात आता आपण कोकमं टाकायची आहेत. ह्याच्यात टोमॅटो वगैरे नाही वापरला आहे, तर कोकमं टाकायची आहेत आंबटपणासाठी, कारण बोंबील मी म्हटल्याप्रमाणे उग्र असतात चवीला. तर कोकमं टाकून हे सगळं मिश्रण छान उकळू दे, की छान उकळी फुटली म्हणजे कसं की सगळं कच्चं टाकलं आहे आपण, तर ते छान शिजतं. आणि उकळी फुटल्यानंतर मग आपण जे भिजायला घातलेले बोंबील ते आणि आपला चिरलेला बटाटा हे टाकायचं आहे आणि 10 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटात हे शिजतं, बोंबीलही शिजतात, बटाटा देखील शिजतो. तर 10 मिनटात हे आपलं हिरव्या वाटणातलं सुक्या बोंबलाचं कालवण रेडी. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता की अगदी 10 मिनटात ह्याला छान उकळी फुटली आहे आणि यातला बटाटा बोंबील मस्तपैकी शिजले आहेत आणि एक सुंदर असा हिरव्या वाटणाचा घमघमाट घरात सुटलेला आहे. तर आता हे रेडी झालं आहे. आता आपण एक शॉर्टकटवाली भाकरी शिकवणार आहे मी, की त्याच्यामध्ये म्हणजे तांदूळ आहे, तांदळाचं पीठ आहे, पण तांदळापेक्षा निम्मं गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे ज्यांना भाकरी थापता येत नाही किंवा तांदळाची भाकरी मऊ नाही होत, की उकड काढल्यावरच मऊ होते, तर इन्स्टंट करायची असेल तर हे 1 भांडं तांदळाचं पीठ आणि अर्धं भांडं किंवा पाऊण भांडं गव्हाचं पीठ, 1 चमचा मीठ, हे सगळं मिक्स करून छान पीठ मळून घ्यायचं. आणि ही भाकरी की लाटता येते अगदी व्यवस्थित, आपण लाटू शकतो, जशी पोळी लाटतो तशी. आपण ज्याच्यावर आता भाकरी लाटतोय त्याला म्हणतात बेकिंग मॅट. अगदी 100-150 रुपयात ऑनलाईन मिळून जाते आणि खूप उपयोगी आहे, वॉशेबल आहे, की तुम्ही वापर झाल्यावर छान धुवून व्यवस्थित वाळवून ठेवू शकता आणि फोल्ड करून अगदी कमी जागेत पण राहते. तर हे नक्की घ्या, की खूप उपयोगाचं आहे बेकिंग मॅट. आता आपण सर्व भाकऱ्या छान लाटून शेकून डब्यात सगळ्या तयार पण खूप चांगली आहे, कारण ती सॉफ्ट राहते, पातळ करता येते. जसं पाण्यावरच्या भाकऱ्या असतात तशी ती सॉफ्ट होते भाकरी. तर इन्स्टंट तुम्हालाही कधी करायची असेल आणि भाकरी थापता येत नसेल तर हा एक शॉर्टकट आहे, की असं पीठ मळून त्याचं व्यवस्थित लाटून भाकऱ्या छान शेकून घ्यायच्या आणि अगदी सेम तांदळाच्या भाकरीसारखी नाही, पण त्याच्या जवळपास जाते चव आणि इन्स्टंट होते. आता इथे आपण ताट वाढायला घेऊ. तर आधी आपण भात वाढू. हा वाडा कोळम राईसचा भात आहे आणि त्यानंतर आपली ही बघा किती सुंदर दिसते, की सुकी करंदी म्हणजे ड्राय श्रिम्पचं आपण कांद्यात परतलेलं जे केलं आहे, सोबत आपण हिरव्या वाटणातलं बोंबील बटाट्याचं कालवण केलं आहे ते वाढू आणि आपल्या इन्स्टंट केलेल्या तांदूळ गहू मिक्सवाल्या भाकऱ्या आणि त्यासोबत तोंडी लावायला आपण दिला आहे कांदा. तर तुम्ही देखील नक्की ही रेसिपी ट्राय करा, की खूप छान लागते आणि जे सुक्या मासळीचे प्रेमी आहेत त्यांना तर नक्कीच आवडेल किंवा त्यांनी खाल्लीही असेल. तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत राहा अर्चनाज इझी रेसिपीज. थँक्यू, धन्यवाद. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा भाकरी खूप सॉफ्ट होते आणि अगदी ती संध्याकाळपर्यंत जरी ठेवली तरी अशीच सॉफ्ट राहते, कारण गव्हामुळे त्याला तो सॉफ्टनेस येतो. तर अशाच रेसिपीज बघत राहा. थँक्यू.